सो गाईज आजचा ब्लॉग खूप इम्पॉर्टंट आहे, कारण माझ्या आणि प्रतिभाच्या लाईफमध्ये काही गोष्टी अशा झाल्यात जे आम्ही मुद्दामून नाही केला. एक लग्नानंतर छोटी म्हणू का मोठी म्हणू, ती चूक पण नाही म्हणू शकत, कारण आमच्या लाईफमध्ये असे काही फेज झाले जे आम्हाला ते करता नाही आलं. त्यासाठी आज आम्हाला तुमचा सपोर्ट पण पाहिजे किंवा तुमच्याकडनं ते नॉलेज पण पाहिजे की काय करावं लागेल. आणि मुद्दामून नाही केलं गाईज, लाईफमध्ये असे काहीतरी कॉन्सिक्वेन्सेस आले किंवा काय कामं अशी पडली किंवा खूप सारे असे, आणि कदाचित मी ते रिझन्सच देतोय. आणि आज मला तुमच्याकडनं जे लग्न झालेले कपल्स ज्यांना जास्त वर्ष झाले किंवा ज्यांना जास्त नॉलेज, तुम्ही ते सांगू शकता. ते काय झालं मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आपण न वेळ घालवता तू म्हणजे ऐकत होती का इथं मी चुकांचं सांगतो आपलं, की आपल्या थोडी ती चूक झाली आणि तू अशी आली. पण मला सोडून ब्लॉग चालूच कसं काय केलं तुम्ही? चालू. गाईज, स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन ब्लॉग मध्ये. आणि हे तुम्ही आणि गाईज हा स्वागत आहे. ऍक्च्युली तिला टॉपिक माहित नाही, तिला तर आता मी सांगणार आहे आणि मला इम्पॉर्टंट हे वाटते ते. सो आपण धप्पा नाही, तुला सांगेल मी, इथं पॉज घेऊ आपण. सो न वेळ घालवता आम्ही दोघं तुमचं स्वागत करतो आमच्या या नवीन ब्लॉग मध्ये. नाही एवढं टेन्शन घ्यायची गरज. मी टेन्शन नाही घेते एवढं, पण एक असं नाही का, तुला माहिती मी कसा माणूस आहे, माझं ते असं मनात राहतं, तर असं मला आज वाटलं ते तुमच्याकडं शेअर करावं. त्यांनी मला सांगितलं ते, आणि तिने आधीमध्ये पण समजवलं. जसं काहीच तुम्हाला आम्ही मागच्या ब्लॉग मध्ये म्हणलंय की आम्ही एका घरात असून आम्ही एकमेकांना भेटत नाही. फॉर एक्झाम्पल समजा मी जसं तुम्हाला सांगितलं, मला झोपायचा त्रास आहे. मी जवळजवळ 3-4 वर्ष झाले मला झोप लागत नाही. मी 3-4-5 लाच झोपतो. म्हणजे मी जरी 1 वाजता झोपायला ट्राय करेल ना, तर मला 2 तास लागतात ते प्रोसेस करायला की झोप, कारण माझं माइंड ना डायरेक्ट ओव्हर थिंकिंगला जातं, विचार फ्युचर प्लॅनिंग त्याचं अडकतं, आणि मला ती घाण सवय आधीपासून लागलेली. ती आता आम्ही हे करतोय, आणि मी जागेवर होईल. आणि आता आम्ही ठरवलंय ना की आता ब्लॉग्स वगैरे परत नीट करायचे. आणि मी खरंच द्यावं हात जोडून सांगतो की आमचं परत असं नका होऊ देऊ की ताळमेळ संपलं नाही पाहिजे, परत ब्लॉग्सला ब्रेक नाही आलं पाहिजे. रील्स वगैरे तुम्ही बघताय, मी ट्राय करतोय सगळं करायला, ब्लॉग्स पण ट्राय करतो करायला. तर ती गोष्ट काय तुम्हाला मी आता सांगतो. लग्नानंतर मी सांगते. लग्नानंतर काय झालं, ह्यांच्या इकडचे जे राजस्थानचे मारवाडी कुलदैवत आहे, मारवाडी नाही एकच असतं ना, मारवाडी लँग्वेज आहे आणि राजस्थान. ओके, हा. तर तिकडे आम्ही लग्नानंतर गेलो, ते राजस्थानचे कुलदैवत सगळे केलं, आम्ही सगळं केलं. पण माझ्या इकडचं जे आहे ते राहिलं. म्हणजे आम्ही काय, आणि आमचं काय चालू आहे की आम्ही दोन्ही बॅलन्स करतो. सो माझ्या इकडचं राहून गेलंय, तर आम्हाला ते कम्प्लीट करायचं आहे. आणि सतत एका वर्षात आम्ही ना प्रत्येक महिन्यात कमीत कमी 5 ते 10 वेळा म्हणतोय की जाऊ, पण तुम्हाला ते कसं योगायोग किंवा अडथळे येतात. अडथळे पण नाही म्हणत, देवाने असं नाही केलं की अडथळे आणले, पण झालं असं की प्रतिभाचे शूट चालू होते. समजा एका महिन्यात 30 दिवस असेल तर 15 दिवस मी माझ्या कामात, तिचा स्टुडिओ सांभाळणे, त्याच्यात एवढं घाण गुंतून गेलो. त्यात एक महिन्यात काय ना काय प्रोजेक्ट यायचे, इकडं तिकडं जावं लागायचं, तर त्या गोष्टी राहून गेल्यात. तर आता ती चूक सुधारायची वेळ आली. आणि गाईज, मला तुमच्याकडनं हेच हवे, जे ज्येष्ठ वय मोठे कपल्स जे ब्लॉग बघतात, तुम्ही सांगा की तुम्ही पण असं, म्हणजे तुमच्याकडनं कुणाकडनं तरी असं राहिलं असेल. कारण मी बाहेर मित्रांमध्ये पण म्हणलं, ते पण म्हणले एवढं नसतं काय, आमच्याकडनं पण राहिलं, पण ती गोष्ट गरजेची. आणि मला असं माझं म्हणणं, मनात अशी दडून राहते, कुठं असं ते अडकून राहतं मला, की असं वाटतं माझं एकतर मी असं ऑरली पॉझिटिव्ह होतं, तर मला अशी थोडी पण निगेटिव्हिटी नाही पाहिजे लाईफमध्ये. तर ही गोष्ट झाली. तर आता ती गोष्ट सुधारायला आम्ही प्लॅन करतोय, ते पण तुम्हाला सांगतो काय असेल ते. माहिती, आज आमचा शेड्यूल खूप टाईट होता. आज तोंड उतरले तुम्हाला. आता ही दिसती एवढी खुश हसते, पण हिच्या ही आज सांगतो तुम्हाला, मी सांगतो हिने काय केलंय तुम्हाला सांगतो. गेलतो आम्ही पुण्यात काय कामाने, जी गोष्ट करायची ना उद्या त्यासाठीच गेलतो. तर मी ॲज युजल लेट झोपलो, आणि सकाळी 8 वाजता झोपलो असेल प्रॉपर. तर 11 वाजता उठवलं की आपल्याला पुण्याला जायचंय, मला शॉपिंग करायची, हे करायचं ते उद्याच्या कामासाठी. आणि अख्खा दिवस त्याच्यातच गेला, फिरलो इकडं तिकडं, खाल्लं पिल्लं. मग मॅडमला लास्टला मी हिला म्हणलं की आपलं जेवण वेळेवर नाही, आणि हिला ॲसिडिटीचा त्रास आहे, मला पण आहे. तर मॅडमने त्यात हे पिली, चहा पिलं, आणि गाडीत येता कमीत कमी 4-5 वेळा उलट्या झाल्यात तिला. आणि मी आज तिला स्ट्रिक्टली म्हणलं, आजपासून चहा लिमिटमध्ये करायचा, ही उपाशी पोटी चहा पिती, आणि जेवण हे वेळेवर नसेल तर हे बंद करायचं. चहा जाऊ द्या, चहा
माझा चेहरा काय मगाशी मी अशी थरथर कापत थरथर होते मी कापून. इतकी उलटी केलेली. आणि आता माझं तुम्हाला असं माझ्या डोक्यात ना ते ऍसिडिटी झालं, बॉम्ब फुटतात ते डायरेक्ट बॉम्ब 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 तरी तुम्हाला फुटतात ते. माझ्याकडे बघून वाटतंय माझ्याकडे पण बघून वाटतं हे तुमच्यासाठी फक्त जे करतोय. हे सांगायचं नव्हतं पण तरी पण सांगितलं. सांगितलं तुम्हाला. मी ना तुम्हाला 1 मिनिट तुझं काय चाललंय एकदम, मी ब्लॉगचं बोलतोय ना. गाईज, मी तुम्हाला आज माझं एक नवीन रूप दाखवणार आहे. कसलं रूप? मी तुम्हाला पण मी माहित मी नाहीये. पॉइंटचं बोलतोय आणि तुझे काय नखरे चालू आहे एकदम. 1 मिनिट. कसलं रूप दाखवणार तू? तुम्हाला पण माहित नाहीये माझं रूप काय. कळलं मला. गाईज, रूप नाही, माझा लुक दाखवायचा होता नवीन. ढापणी झाली, ढापण लागलंय तिला, नखरे करती बघा. मला नाही आवडत लावायला पण काय करू, ढापणी झाली मी. नवरा असं स्वतः आणून मला असा इथे खुशाल घालतो. तरी मोबाईल वापरा आणि सगळं करणं सोडा. आणि मला खूप ओरडतात त्याच्यावरून की मोबाईल वापरू नको, वापरताना मग चष्मा लाव, पण माझ्या लक्षातच नाही राहत. प्लीज माझ्यासोबत या. तुम्हाला मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. बघा, माझी मम्मी आली आहे राजस्थानवरून. प्रतिभा खूप जास्त खुश झाली. ती खुश. त्या नसल्यानं मला घरामध्ये करमत नाही. 2 आठवडे झाले. आणि मम्मीला काहीच आमचं घेणं देणं नाही, गेली 15 दिवस गावाला आणि डायरेक्ट. मी सारखा फोन करते ना. अरे बोलो बोलो काय बोलो. आयफोन वापरते पण वापरता येत नाही. मम्मी कशी म्हणते, मम्मी बोलो एक बार म्हणे फोन लगाव. कशी बोलते मम्मी बघा. हे सिरी कॉल दीपक. कॉल लागलाय मला. सो गाईज, एक अजून खुश असं झालं आमच्या घरात आज. असं मम्मी खूप दिवसांनी आली तर आज परत ते वाटलं बाबा घर घर झालं. मम्मी नसल्यावर कुणाला करमत नाही. आणि मम्मीला पण आता लवकरच ब्लॉगर बनवतो. ठीक आहे. नो नो मी ब्लॉग नाही बनवत. हिला सांगते ही बनवत नाही. बघा घरात गाईज पाहिलं ना, बनवत नाही बनवत. पाहिलं ना. सगळ्यांना कंप्लेन आहे. सगळे तुम्ही मला सांगा, असं सपोर्टर भेटणार आहे का? हस्बंड हिचा नवरा हिला सपोर्ट करतो की ब्लॉग कर, मम्मी म्हणते की ब्लॉग कर, बहीण म्हणते ब्लॉग कर, असं घरीला भेटणार आहे का? तरी ना किंमत नाही करायचं ना, आळशी मुलगी. आता करणार आहे मी. मला मम्मी बोलल्या त्या तू तुझं काम कर, ब्लॉग कर, व्हिडिओज कर. मी मम्मींनी सांगितलेलं मला रोज बघायचंय. ओके, ओके मी आयफोन मध्ये बघते. गाईज, मम्मीला सॅमसंगचा फोन दिलता मागच्या महिन्यात, चांगला फोडला तो. मम्मीचा थोडा ऍक्सिडेंट झाला होता, गाडीवरनं पडली, गुडघ्याला पण लागलं, ट्रीटमेंट चालू आहे. तर मम्मी आता आयफोन वापरते आणि शिकतीये आणि हवा करते हो का, एकदम असं फ्लेक्स करते. आयफोन 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 एकदम. हा लय भारी बोलतात. आणि हे सगळं हे सिरी हे गाणं लगा. हे सिरी व्हिडिओ कॉल दीपक एवढंच. आणि ते सिरी पण मी सेटअप करून दिल्या. परत लावला 2 चष्मे माझ्याकडे. लेन्स कार्टवर ऑफर घेतली बाय वन गेट वनची. गाईज, चांगला दिसतो सांगा. हा चांगला दिसतोय. हे दोन्ही माझे चॉईस आहे आणि तो घाल आता. मीच तुमच्या चॉईस म्हटल्यावर ह्याचं काय. आणि हा कोणता चांगला दिसतोय ते नक्की सांगा. गाईज, मला चष्मा नाही लागलेला, फक्त जसं तुम्हाला म्हणलं ना माझं डोकं दुखतं आज, बॉम्ब फुटतात ते डायरेक्ट. त्यामुळे मी हा चष्मा लावलाय, कारण हा ब्लॉग झालं एडिट करून मी सकाळी पोस्ट करणार आहे. तर आपण परत टॉपिकवर येऊ. तुम्हाला मी सांगतो. तू परत आली का भूतासारखी? मला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे. एकदाच सांग ना सगळं. नाही, थांबा, नाही, मला नाही. 0.5 करायला लागेल तू आली तर. हा, हो, ओके. मला ना सगळ्यांना आपलं वरचं काम दाखवायचं आहे रोजचं. तुला ते आता सुचलंय. आत्ताच. वरचं काम आता भरपूर झाले. मला माझ्या ऑडियन्सला दाखवायचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही गाईज, आता एवढं मनावर घेते. आधी का झोपलेली असते का? आज सगळं दाखवायचं. असंच राहायचं आणि अशीच ब्लॉगिंग करत राहा. मग चला 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 गाईज, तुम्हाला मी दाखवतो वरचं. मम्मी सो जाओ, गुड नाइट, बाय, हमको थोड़ा टाइम लगेगा. डोका दबाने काय तेरा नहीं डोका मत दबाओ. डोका डोका हो गया ना मराठी मारवाडी मतलब बोलने मला येते नाही तुम्ही पण बोलता. ठीक है, तो आप सो जाओ. अपन सुबह होकर मैंने सुबह जाना बारे वापस. ठीक है, चले बाबा वर. हो चला माझं रिमोट घेऊन आले सांगा तुम्ही आले. ए रताळ्या, ब्लॉगर ए माझी चवळीची शिंग, असं काही बोलू नकोस. ए ब्लॉगर अहो मम्मी, मी रिमोटच शोधते, मला रिमोट सापडे ना कुठे. गाईज, हा बॉन्ड असाच राहू द्या, कधीच कुणाची नजर नाही लागली पाहिजे. माझं रिमोट. माझी टीव्ही. चला मम्मी, बाय. नंतर मी हीच टीव्ही उचलून अशी वरून अजिबात हात लावायचा. मम्मी नवीन घेऊन द्यायला नाही ना मम्मी टीव्ही. त्याच्यापेक्षा मोठी पाहिजे. ठीक आहे मम्मी. मम्मीच घेऊन देणार आपल्याला. ठीक मम्मी आहे मोठी. मम्मी, तुम्ही मोठी टीव्ही घेऊन द्या वरती मला. नाही ही तुम्हाला घेऊन द्या. आम्हाला नको मम्मी. आम्हाला नवीन केलं ना नवीन. नेतो. असं मम्मी नको जाऊ दे. मम्मी नवीन आणते का? नाही ते नाही समजत. दुसरी मम्मी डेंजर भेटल्यावर अवघड होईल नाही का? मम्मी मला खूप चांगली भेटली, अजिबात नाही. गाईज, टच वूड, हे बॉन्ड असंच राहू द्या.
हेच मला तुम्हाला सांगायचं असं प्रतिभाने हे जर नॅचरल ब्लॉग जरी केले हसता खेळतं तरी तुम्हाला आवडत, पण मॅडमला नाही होत. आता मी करते. आणि माझी पण चूक आहे, आम्ही आता ठरवलंय. सारखं असं नाही बोलायचं, नाही होत. आपण खूप छान करतोय आता आणि खूप छान होणार आहे. बी पॉझिटिव्ह. चलो अभी ऊपर. लहान नाही चल जा बाजूला, लगेच वाट बघते. हो मम्मी गुड नाईट. गुड नाईट वन. गुड नाईट. अरे मम्मी गुड नाईट. चलो लाईट बंद कर मम्मीला, आपण वर जाऊ. सो गाईज आता तुम्हाला वरचं काम दाखवतो, तुम्हाला खूप जास्त आवडणार. तुम्ही एकदम म्हणणार हे ते कसं झालं. आता मम्मीची मस्त टीव्ही चालू होणार आणि आम्ही वर जातो. ठीक आहे. लय भारी दिसतो रे. वाव, हँडसम डायरेक्ट. दिसतोय. परत विचारेन मीच जिंकन. तू आता काय करते? ओ डॉलची नवीन चप्पल लावते. डॉलचं कलेक्शन बघा. हे बघा हे बघा. अरे मला गाईस हा ब्लॉग किती सुंदर होते बघा. अनवॉन्टेडली कसं काय सगळं. लाज बोलो ना. लाज लज्जा शर्म OLX पे बेचती है साड़ी. सारी की सारी वो मेरे भाई से नहीं मम्मी- सिखाया मुझे. मम्मीला पण राहत नाही. आपण खूप लांब होते ब्लॉग. आपल्या ऑडियन्स म्हणून तुम्ही खूप जास्त बोर करताय आम्हाला रूम दाखवा. टाइमपास ना करू. गाईस सॉरी. हा इथे रूम आहे. बर चाललोय, दरवाजा उघडलाय. Get out. नाही. Out. फुल. ठीक है, चप्पल मिलेगा नहीं नया वाला. ठीक है बाय. सो गाईस सॉरी लेंदी होते, पण मजा येते मला हे सगळं तुम्हाला दाखवायचं. हेच तुम्ही मिस करता ना आमच्या ब्लॉग मध्ये. चला ना. त्या अंधारानंतर तुम्हाला दिसणार आहे आमचं सुंदर रूम. आर यू गाईज एक्साइटेड टू वॉच? कारण मीच तरसलोय. माझ्यापेक्षा जास्त प्रतिभा तरसली वर यायला. एक मिनिट ऐका. पहिलं माझं. गाईज चला तो पेश करते आपको हमारा रूम. हे बघा. इथे मी बसून मस्तपैकी मेकअप करणार. सगळं झालं की छान वाटत मस्त एकदम. येस. थांब मला ठेवू दे, खूप जड जाते. मी पकडून जा. नको असं आपण टिल्ट करू. तुझ्यासाठी पकडेल मी. सो गाईज इथनं मी स्टार्ट करू. ही आहे प्रतिभाची मेकअप करायची, म्हणजे एक काय म्हणू शकतो याला, ड्रेसिंग टेबल. तिला हा मी प्लॅन केला इथं सगळं तिचं सामान वगैरे. तर हे काम एवढं इथवर झालंय. हे आता नेक्स्ट आहे, दाखव ना आता, बोल ना. नेक्स्ट आहे आणि काहीच मम्मीला पण हवं नाही, झोपायचं म्हणली आली वर रूम बघायला. नेक्स्ट काय? हा मला फिरू दे. हे अजून झालं नाही गाईस, तर तुम्हाला डिझाईन नाही कळणार प्रॉपर. हे आहे आमचा टीव्ही युनिट. नेक्स्ट पतू. नेक्स्ट आधी आपण हे दाखवूया. इथे ना बेड हाफ रेडी आहे. बेड रेडी. येस ओके. ते ठीक आहे, जे झालं ते दाखव. आणि सगळ्यात बेस्ट आता हे बघा, हा पार्ट. ये है हमारा प्रतिभा का वॉर्डरोब. एवढी छोटीशी प्रतिभा आणि तिचं वॉर्डरोब बघा, तिच्यापेक्षा दुप्पट केलं तरी. हे बघा, हा माझा आणि हा हे 2 कपाटं मला दिले का? जर दीपकचे कपडे कमी असतील तर मग ते खालचं पण नाही. हे तू उघडून दाखवले, नको बोलू. ते उघड तुझं. हे बघा गाईज, आता तुम्ही सांगा, एवढं हिला करून दिलंय. आणि कपडे येतील अजून. ते नंतर दाखव, तू बोल. मी तुला लांबू नको ब्लॉग. हा अख्खी जागा काय यायची. हा पहिला. सेकंड, एवढं स्मूथ लावलं, एवढं जड करायची गरज नाही तुला. ऑटोमॅटिक येते हे ना, सॉफ्ट क्लोज लावलं. अपना दुकान में इसलिए ऐसे मुझे ताने ना दे. आणि बघा काय, हा कपाट पण हिने घेतला, हे वरचे पण हिने घेतले. ही कोपऱ्याची जागा वेस्ट ना जावी म्हणून आम्ही असं हे प्लॅन केलं. बघा हा एक कपाट, म्हणजे हा यूज करता येईल. आणि हा कपाट पण हिने घेतला. आणि माझ्या नशिबात किती कपाट दाखव, उघड दोन्ही. माझ्या नशिबात एवढंच. मोठं कपाट दीपक साठी आहे. इतकं मोठं कपाट. ओ मम्मी किकडे व्हिओ कम. मस्त आमच्या मम्मीचाच आशीर्वाद आहे. आणि काही हे बघा हा पार्ट मला पर्सनली आवडलाय खूप, कारण इथं मी टेबल करणार होतो, तो कॅन्सल करून मी इथं टेबल केला. माझ्यामुळे आणि ते पण माझ्यामुळे ऐकत नव्हते अजिबात माझं. त्यामुळे ते आम्ही इथं लांब करणार होतो, म्हणलं मी रात्री ब्लॉग एडिट करणार ते झालं. हे आता जे कपाट आहे ना, हे पण आमचे चप्पल शूज जे नवीन आहे ना ते बनणार आहे, ते त्यासाठी केलेत. तुम्ही बघा, हा इथं एक स्टडी टेबल टाईप, इथं सगळं नोटीस बोर्ड वगैरे ना, हे असं भारी पण वाटेल ह्याच्यामध्ये. इथे खुर्ची नाही आणि वरचं कपाट तर आहे. सो गाईस लांबून तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो, छान दिसते. ही गॅलरी आहे, हे तुम्हाला आधी पण दाखवले, मिरर विरर लागले. आता लांबून तुम्ही बघा काय लुक येतो. आणि जेव्हा लॅमिनेट वगैरे सगळे लागत ना, तर तुम्ही सांगा कसं दिसून. असं जातो मी स्लो. हे असं दिसणार आहे आमचं रूम. हा बेड आहे, हा बेड पण रेडी आहे. याला उद्या परवा पण बेड होईल. आणि लॅमिनेट्स पण आलेत. लॅमिनेटचं कलर तुम्हाला, हां हे बघा, हे असं कलर आहे. ते लागल्यावर कळलं तुम्हाला. हे बघा अशी डिझाईन आहे. चॉइस किया है सगळी हिची चॉईस आहे. मेरी और डॉल की डॉल की और टीनू की भी थोडी. टिनूनीच बनवलं. टीनूनीच केलं. आणि मेन काही सगळे विचारतात ना माझं बिझनेस काय, हे काय, तर आमचं हेच आहे, इंटेरियर्सचे प्रोजेक्ट आणि मेन फर्निचर, ग्लास, हार्डवेअर ह्याचं दुकान आहे आमचं. तर तुम्हाला पण असं काय काम वगैरे करायचं असेल, चाकण, पुणे, मुंबई, आम्ही खूप साऱ्या साईट्स केल्यात, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मला बघा. ठीक आहे.
कोपरा असा करतोय की ते आम्ही समजा इथं ब्लॉग शूट करू शकतो, रील शूट करू शकतो. इथे एक मिरर लागणार ते आम्ही शूट करू शकतो. तिथं लागणार तिथं एक मिरर असणार, इथं बेड आहे, असं शूट करू शकतो. आता आपण खाली जाऊ आणि पॉईंटचं बोलू, चालतंय? चला guys, चला खाली चला असं मम्मीने बोलले. चला आता चुपचाप खाली चला चला. guys, खाली घे, चला. गपचूप झोप आहे. तो मग मी इधर आओ, एक पॉईंट आप भी आ जाओ, चलो. अरे बाबा कचूर होते. असं दे, मम्मीला आपण ठेवू ब्लॉग मध्ये. आणि गाईस मला फक्त एकच सांगा, ह्या ज्या गोष्टी आज मी तुम्हाला दाखवल्या, आज हसी मजाक जे घरचे हे बघून किंवा जास्त ब्लॉग लेंदी होते तुम्ही बोर करण्यात झाले हे नक्की सांगा, कारण मला असं खातं म्हणत मला तुम्हाला बोर नाही करायचं. जे आहे ते तुम्हाला दाखवते. इथं काय असं हे नाही की स्क्रिप्ट लिहिली वगैरे असं जे घडते ते नॅचरली. सर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला असं ये भी बड़ा मैं भी बड़ी ये छोटू ए बुटकू ऐसे नहीं बोलने का. गप चाय म्हणा बुटकू. हाईटचा फरक बघ. ओ एवढी पण तर हाईट नाही, समजलं ना. मम्मी समोर मार खाशी. हिल्स घालून येईल मी. हिल्सनी पण नाही बसत मी तू. बघेल हिल्स बघ. मम्मी थोडी हिल्स आहे ना. मला एक इम्पॉर्टंट गोष्ट दाखवायची. त्याआधी काढा बनव माझा, चला काढा. का असं करता यार? काढा पाहिजे मला माझा. पण का रोजचं आहे तुमचं हे? गाई चांगली सवय मला काढा प्यायची सवय. काढा म्हणजे मी काय पितो माहिती रोज? तूच सांग काय असतं. अद्रक किसायचं आणि हल्दी आणि त्यात पाणी. क्लोव्स. ते क्लोव्स नाही म्हणजे टाकत लॉंग. मी जास्त. लॉंग मी हे नाही टाकायचं. आधी मी टाकत होते पण आता नाही टाकत आहे मी ते, कारण ना त्याने हे होतं ऍसिडिटी होते ह्यांना अजूनच. मग तुम्ही ब्लॉग चालू केलाय. मला एक गोष्ट लय अशी ओरडून सांगू वाटती. गाईज हीच ती मुलगी मीनाथ खुळावाली जिचं सॉंग 100 मिलियन केलं, हीच ती मुलगी जिचे 2 गाणे 100, हीच ती मुलगी जिने 10-15 सॉंग्स केले, हीच ती मुलगी जी एवढे फेमस. आणि ती काय करते बघा, ती माझ्यासाठी काढा बनवते. किती लकी आहे मी. बनव. ते ना बंद होऊ द्या व्हिडिओ, मग सांगते मी तुम्हाला. थोडासा अद्रक डालाय, थोडासा प्यार भी डालो. थोडासा प्यार से डालो म्हणजे मी तुला जास्त प्रेम करून जीव लावन ना. फायनली मेरा काढा रेडी आहे गाईस. तुम्ही पण पिझ्झा चांगला असतं ते. थँक्यू फॉर द काढा म्हणजे जान. असंच मला तुम्ही पण काहीतरी बनवून द्यायचं बदला. गाईज आता हा मेन आहे जे तुम्हाला आम्ही उद्या थांब. हा मी बोलतो, तू लगेच सरप्राईज खराब करते. सगळ्यात महत्वाची गोष्ट. चल बोल. हा गाईज का आम्ही आता ही साडी ऑलरेडी काढली असं हे आम्ही आता इथं थोडं फुटेज खातो 1 मिनिटाचं. तुम्ही लगेच फटाफट कमेंट करून असं लगेच जेव्हा ब्लॉग बघता केलं पाहिजे की का काढली. आम्ही आता उद्या एक गोष्ट प्लॅन केली आहे, तिथं जायचं आहे. आणि त्याच्यासाठी ना मला आज साडीच भेटणार. छान साडी हवी होती पण काय झालं? का आवाज करते? आणि हा गरम आहे माहिती ना तुम्हाला, ओरडा खायचा आहे का? मी प्लॅन केलं की आवाज करू इरिटेट करतो, मलाच ठसका बसलाय. घेते नको. बरं मी उद्यासाठी ना दीपू नका ना असं करू. ठीक आहे सॉरी. बोल उद्यासाठी आता नाही करणार. आता नाही करत म्हणलं ना. काय बोलायचं तुमच्याशी? पण तुला एक खुश करू का? एकदम मूड बघा गायचा मूड फ्रेश करू सांगू का? खुश करू का? आपण थोड्याच दिवसात वर जाणार आहे राहायला. मी नाही झाले खुश. ठीक आहे. सो गाईज हा ब्लॉग आपण आता इथं सेंड करतोय. नाही बोल ना, आता नाही करत. हे बघा हे असे करतात, त्रास देतात मला नुसते. कन आवाज करू. बरं आता नाही करत. बोल. तू काय करते आता? मी नाही करत आहे. तुम्ही मला माहितीये तुम्ही आता मला त्रास देणार आहे. नाही मी नाही देत. छळ करता माझा. आयुष्यभरच छळ करणार. लग्न केलं आता 7 जन्म. याच जन्मात नाही सांभाळत आहे. 1 मिनिट 1 जन्म पण सोडणार नाही मी तुम्हाला. 7च्या 7. बरं तू बोलते का काही जातच बस. हे बघा ही जी साडी आहे ना, ही उद्या मला नेसायची आहे. केला आवाज? झालं मन समाधान? पण मला पण येऊन बोलायचंय. दाखव मला ब्लॉग. आता मला 2-3 तुम्हाला पॉईंट सांगायचे. त्याचे हा ब्लॉगचा लास्ट पार्ट आहे. आपण इथं ब्लॉग एंड करतो. आता तुम्ही मला खरं सांगा. पहिली गोष्ट मी जे तुम्हाला सांगितली गाईस, मी एवढं सांगेन की मुद्दामून नाही केलं. देवाच्या मंदिरात जायला खूप आवडतं मला, पण लाईफमध्ये खरंच असे काहीतरी फेजेस चालू होते. तुम्हाला माहिती आहे 2-3 ब्लॉग करायचो, 2-3 महिना गायब, परत 2-3 ब्लॉग करायचं, 2-3 महिना गायब. तर ते खूप हे झालं. आणि मग असं पण होत होतं की नाही का की प्रतिभाचं पण स्टुडिओ, घर ते घर सांभाळता ती बघा. तिने मी तुम्हाला सांगतो त्या दिवशी नोटीस केलं 3 वर्ष एवढी डेंजर ऑफलाईन होती ना. 3 वर्षात तिने हार्डली 100-200 रील्स केले असेल.
आणि ब्लॉग तर सोडा 30-40च ब्लॉग आहे आमच्या ह्याच्यावर. तर हा पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट गाईज, हा जो ब्लॉग आहे हा नॅचरली एवढा सुंदर बनलाय ना माझ्यामुळे. हा तुझ्यामुळे. ऑन द स्पॉट एवढा भारी बनलाय. माझ्या मम्मीचं मन, डॉल तिथनं एकदम आली, वरचं रूम तुम्हाला दाखवलं, जे मस्ती मजा. हे तुम्हाला आवडलं का नाही हे खरं सांगायचं, एकदम मनापासून सांगायचं की ब्लॉग खूप बोर झालाय, लेंदी झालाय, असं काय असेल तर ते पण सांगा. आणि तिसरा काय पॉईंट बोलू, एवढंच. हे 2 प्रश्न होते माझे. ठीक आहे. आणि आपण कुठं चाललोय? हा मी सांगू? नाही, मी सांगेन. नाही मी सांगणार. नाही, मी मी सांगेन. सांगतो ना. मी सांगू? मी सांगू? तू सांगेल. हा मी सांगतो. सो गाईज, उद्या जेव्हा तुम्ही हा ब्लॉग बघसाल ना त्यावेळेस आम्ही ट्रॅव्हलिंग करत असणार आहे. उद्या संडे, तारीख काय? उद्या 18, 19. 18. 18 आहे नक्की ना? 18 तारीख आम्ही सकाळी येतोय जेजुरीला. प्रतिभाच्या साईडने तिथं आमचा महाअभिषेक वगैरे आहे, दर्शन करणार आहे. आणि देवाला हेच मागणार आहे की आम्हाला दोघांना परत असं म्हणजे सोबत ठेव. मी कामांपासून थोडं ब्रेक घेतलाय आणि तिचं आता तिच्यासोबत राहून तिचं काम सांभाळून तिला मोठं करून दोघं मोठं होऊन ब्लॉग, इन्फ्लुएन्सिंग सगळं रील्स वगैरे आता मला करायचंय. हे आम्ही ठरवलंय. सो ह्याची सुरुवात आम्ही देवाने करणार आहे. सो उद्या आम्ही दर्शनासाठी चाललोय जेजुरीला. आणि ही साडी पण मी त्याच्यासाठीच घेतलेली. आणि तुम्ही कोणी जर असाल, जर जेजुरीला तुम्ही कोणी असाल तर तुम्ही बिंदास आम्हाला भेटू शकता. येस. काही प्रॉब्लेम आणि नाहीये. थोडासा आता अजून एक ह्या ब्लॉग मध्ये एक ट्विस्ट गाईज, आहे. आपला हा जो ब्लॉग होता ह्याच्यात मी तुम्हाला म्हणलं होतं ना, ज्यांनी कमेंट केलं असेल जास्त प्रतिभाच्या नावाने तर तिला मी एक ट्रिपला घेऊन जाईन. तर हा जो ब्लॉग ऑडियन्स बघते ह्याच्यात जर 50+ किंवा 100 असे कमेंट्स आले ना की तुम्ही ट्रिपला गेलेच पाहिजे, तर मी तुझ्या लाईफची एवढी भारी ट्रिप प्लॅन करेन ना येणाऱ्या या 20-25 दिवसातच की तू कधीच नाही विसरणार. हा माझा प्रॉमिस आहे फक्त तुमच्या त्यासाठी. हातात आहे हा सगळं, तुमच्या हातात आहे. गाईज, इथंच मी जिंकलो. चल जिंकली तू. 50 कमेंट झाले ते. मी पण जिंकलोय. दोघं मी मॅक्सिमम तरी हे करतोय. दोघं जिंकलोय. माझ्यासाठी पण खूप कमेंट. फक्त गाईज दोघांसाठी पण ह्या तेवढंच ब्लॉग मध्ये comments पण तुम्हाला तेच करायचं. फक्त तुम्ही सांगा की प्रतिभाला नी ट्रिपवर, तर मी एवढी भारी ट्रिप प्लॅन करेन ना की तुम्हाला ते ब्लॉग्स पण बघायला आवडणार आणि सगळी मजा पण येणार. सो ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला ते करायचं आणि नक्की सांगायचं हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं. आणि थँक्यू सो मच लास्टपर्यंत तुम्ही हा ब्लॉग बघितला. आता वेळ आली, आपण मला माहिती आहे तुम्ही बघता तसं एंगेज गुंतले असेल आमच्यात की ब्लॉग तुम्ही कंटिन्यूस ठेवा, पण आपल्याला आता हा ब्लॉग एंड करावा लागेल. आणि उद्या आम्ही संडेला जेजुरीला येणार आहे. जेजुरीचं दर्शन वगैरे घेणार आहे. तो पण ब्लॉग लवकर येणार. सो स्टे ट्यून्ड फॉर जेजुरी ब्लॉग. आणि हा ब्लॉग आपण आता इथंच एंड करू. बाय. आणि उद्या भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. दुसऱ्या ब्लॉग मध्ये. अरे नाही, म्हणजे जेजुरीला भेटूया. हा, जेजुरीला जे कोण आहे भेटूया नक्की. सो दुसरा ब्लॉग, स्टे ट्यून्ड फॉर नेक्स्ट ब्लॉग. बाय. वी बोथ लव्ह यू ऑल. Thank you so much for your love and support, and bye bye guys. Good night. Thank you for watching.